आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय दादा? काय काय कचरा टाकायला गेले होते? गेला का? हं? टाकला का कचरा? हो झोप। हो दादा, गुड नाईट। अजून कसं आलं नाही इथे? कुठं गेले असतील? नक्की दुकानावरच गेले असतील ना? का मी जाऊन बघून येऊ का? नाही, नको। अहो, किती उशीर केलात? कुठं होतात? घरी यायला इतका उशीर होतो का? अहो, आजूबाजूच्या गावामध्ये जत्रा सुरू झाल्यात, लग्न सराई सुरू झाली, त्यामुळे कामाचा लोड वाढलाय, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला। काय झालं असं का बघताय? तुम्हाला काय माझ्यावर संशय येतोय काय? नाही, मी कशाला संशय घेऊ तुमच्यावर? अहो, तुमच्यासारखा देव माणूस शोधून पण नाही सापडणार। हे काय? तुम्ही जाताना वेगळा शर्ट घातला होता ना, मग हा शर्ट कधी घातला? अहो, ते रस्त्याने येत होता ना, तर रस्त्याच्या कडेला शेणाचा पौ होता, एक गाडी गेली त्याच्यावरनं शेणच उडलं सगळ्या अंगावर। असं खेळच मना वाटलं का नाही मला? वाड्याच्या मागे गेलो, आंघोळ केली, शर्ट दोन तिकडेच टाकला, आता जरा फ्रेश वाटतंय मला। खरं सांगताय ना? खोटं बोलतोय मी, ढळढळीत खोटं बोलतोय मी। अहो, काय लालेची, काय बोलताय? आयुष्यात एकदा तरी मी तुमच्याबरोबर खोटं बोललोय का? सांगा बरं। नाही, कधीच नाही। म्हणून तर मला लय आवडता तुम्ही। पण तुम्ही घरी लवकर येत जावा ना, मला करमत नाही तुमच्याशिवाय। आणि गावात जी काही सुरू आहे ना, त्यामुळे सतत काळजी वाटत राहते। असं वाटतं कोणीतरी तुम्हाला माझ्यापासून हिरावून घेईल। यांच्या अंगाला पण तुपाचा वास येतोय। हाच वास त्या आर्याच्या घरी पण येत होता। पण मी कोणालाच तुम्हाला माझ्यापासून हिरावून घेऊ देणार नाही। अहो, आज तरी घरी लवकर या ना। तुम्ही खोलीत नसलात ना की मला लय भीती वाटते। अहो, घाबरायला काय झालं? अहो, आपल्या खोलीत लय मोठा साप शिरला होता। मोठा साप? हा, काय सांगता, कधी, कवा? ते म्हणजे काय झालं का, लालीलाच दिसलाय साप, आम्हाला कुणाला तर काही दिसला नाही बाबा। आम्ही येईपर्यंत गेला होता, एवढा मोठा वाडा आहे, किरड मिरड फिरत असतातच ना। निघून गेलाय ना नक्की?
तुम्ही काळजी घ्या बरं का, मी घरी नसताना दार खिडक्या सगळं बंद करत जावा. हो हो, तुम्ही बसा, चहा आणते. हा. घ्या. लालीजी, एक विचारायचं होतं. हा, विचारा की. तुम्ही खरंच तुमच्या तात्यांना पैसे दिलेत का? तुम्ही पण तुमच्या घरच्यांसारखंच वागायला लागलात की. मला वाटलं होतं तुम्ही तरी माझ्यावर संशय नाही घेणार, माझ्यावर विश्वास ठेवाल, पण तुम्ही पण त्यातलंच निघाला. हो, खरंच जर माझ्याकडे एवढे पैसे असते तर माझा बाप रिकाम्या हातानं डोळ्यात पाणी घेऊन या उमरातनं बाहेर गेला ना, तेव्हा त्याला मी जाऊच दिलं नसतं. कुठून येतील एवढे पैसे माझ्याकडं याचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही. त्या दिवशी बोलले ना ते, व्याजानं घेतले पैसे त्यांनी आणि केलं आईचं ऑपरेशन. मग त्या दिवशी तू माझ्यासमोर कबूल केलंस की तू तुझ्या बापाला पैसे दिलेस म्हणून. मग एवढं पैसे कुठून आणलंस? बघितलं ना कशी खोटारडी आहे ती. अहो, या बोटावरची थुकी त्या बोटावर करती. तर हे खोटा आणि त्याच्या धापटती बाया खोटी, दोघे एकाच माळ्याचं मणी आहेत. मी स्वतः ह्या लालीनी बापाला पैसे द्यायचं सांगताना मी स्वतः कानाने ऐकलंय. काय ऐकलं तुम्ही? तुम्हाला ना आता ऐकू पण कमी यायला लागलंय. वय होतंय तुमचं, एक ऐकायचं आणि दुसरं सांगायचं. तुमच्यामुळं घरातली सगळी माझ्यावर संशय घ्यायला लागलेत. आप्पा, मी बोलले त्या दिवशी की मी दिले पैसे, पण मी ते रागाच्या भरात बोलले, खोटं बोलले. कारण प्रत्येकाला फक्त पैसे कुठून आणलेत हेच पडलं होतं. तुम्ही विचारलं, फुला आत्याने विचारलं, रंजना आत्याने विचारलं, जो तो फक्त पैसे कुठून आले एवढंच विचारत होता. पण माझी आई कशी आहे, बरी आहे का, तिला आपण बघायला जाऊया का, हे कुणीच नाही विचारलं मला. ज्याला त्याला फक्त पैसे कुठून आले एवढं जाणून घ्यायचंय. पण मला काय वाटतं, हे कुणालाच जाणून नाही घ्यायचं. मी पैसे नाही दिले याच्या पलीकडं मला काही सांगायचं नाहीये आणि मला माझी बाजू पण नाही मांडायची.